कुणाचं नाव घेतलं गेलं हे महत्त्वाचं नाही. चौकशीमध्ये कुणाचं नाव येतं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने पोलीस चौकशी केल्यावर मला वाटतं की एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेमधल्या संदर्भाबद्दल बोलणं हे उचित असतं. असं हवेत मी बोलणं हे काही योग्य नाही आहे. धनंजय मुंडेंनी देखील नाही, ठीक आहे ना, चौकशी अंती जो कोणी दोषी असेल, ज्याचा सहभाग असेल, त्याला तर कडक शासन केलंच जाईल. आणि हे सरकार माननीय धनंजय मुंडे साहेबांचंही आहे ना. धनंजय मुंडे साहेब काही विरोधी पक्षातले सदस्य नाही आहे, आमच्या महायुतीमधले सदस्य आहे. त्यामुळे त्यांनी जी काही भूमिका घेतली असेल त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये चौकशी होईल. चौकशीमध्ये कोणी दोषी असेल तर कारवाई होईल, निर्दोष असेल आणि म्हणून तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर काही सुडाच्या भावनेने काम नाही होणार. ती कारवाई झाली पाहिजे. नाही, असं आहे, मदत ही त्याच्या कुटुंबाला केली जाते, कारवाई कायद्याने केली जाते. तर मला वाटतं की कारवाई कायद्याने होईल आणि कुटुंबाला काय जी मदत असेल, वाढवून पाहिजे तर वाढवून मागितली पाहिजे. पण शेवटी कुटुंबाला तर पुढे जायचंच असतं ना. तर ती मदत घेणे आणि चौकशी होणे दोन स्वतंत्र भाग आहे.